तर मित्रांनो, आज सुंदररित्या यात्रेचं मैदान संपन्न झालं आणि पारंपरिक मैदान बरेच वर्षाची परंपरा या मैदानाला आहे आणि सर्वांची इच्छा या जोडीनं परत एकदा पूर्ण केली आणि आजचं जे निमसोडचं मैदान झालं त्या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय बकासूर आणि सोबत पडला घोटचा सर्जा. मोहिल शेठ नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, काय आनंद आहे, कारण निमसोडची हॅट्रिक केली म्हणावं लागेल बकासूर. नाही, बकासूर जावा इथं येतो, जावा एक नंबर करूनच जातो. एक दोन मैदान असन की बैल, एकच मैदान असन की बैल इथं मार खाऊन गेला, नाही तर बाकी सगळ्या मैदानात एक नंबर करून गेला. बरं. सोडच्या पाठीवर जरा फायनलच्या आधी जरा थोडंसं चिडलेला जरा, कारण काक्या ओरडले मला वाटते, बक्या बसलेला. जरा विश्रांतीची गरज असते का? म्हणजे नाही, बैल नुकतंच सेमीफायनल पळून आला आणि चिट्ट्या काढत होतो आणि बैल नेमका बसला, बैलाला थोडस पायाला लागलं होतं, बैल बसला आणि काका तिकडून आला आणि वरडला तर बैल लगेच सुटला. बरं. थोडीशी विश्रांतीची गरज असते, तेवढंच कुठं काहीतरी आपलं उपयोगी येतं. जोडीबद्दल काय सांगाल, कारण जोडी एक नंबर प्रेक्षकांच्या मनातील जोडी आहे. आणि बबलू चाचांचं ड्रायव्हिंग काय वाटलं आज, कसं वाटलं? चाचाचं ड्रायव्हिंग एक नंबर आहे, नादच नाही करायचं. नादच नाही. आणि ही जोडी मला वाटते 4 वेळा पाहिले आणि प्रत्येक वेळी गुलाल घेतलाय. नियोजन कशा पद्धतीने करण्यात आलेलं? नियोजन काय डायरेक्ट होतं आपलं, त्यामुळं काय विषय नसतो. रणजित सर पण आहेत आपल्या समोर. सर नमस्कार. नमस्कार. काय कुणी तर नियोजनाचा बादशाह म्हणून कोणते 1000 रुपये पुकारले, तुम्हाला कसं वाटलं? ज्यांच्या नावा गाडी पळाली बर, त्यांनी आज सगळ्यांनाच बक्षीस पुकारलं. बर. कुणाच्या नावानं गाडी पाहिली आज, कसं काय? ते इथलं चोरा निमसोडचे आहेत. बर. 71 बेंगलोरवाले, बर. हैदराबादवाले. खटाव भागात बकासूर ज्यावेळेस येतो, म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रेम मिळतच, परंतु असं वाटतं की आपला बैल पळायला आलाय असं सर्वांच्या नजरेतून जाणवतं. त्याबद्दल काय सांगा? नाही, बैलगाडी क्षेत्रामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये बकासूर विषयी निष्ठा आहे, प्रेम आहे. त्यामुळे प्रत्येकजण या बैलावरती प्रेम करतं. जिथं जाईल तिथं बैलाबरोबर गर्दी होतेच. आणि मोहिल शेठ जसं म्हटलेले माग जरा 1-2-3 मैदान स्लॅग झालं, संयम ठेवला म्हटले, म्हणजे कुठेही नाही झालं, म्हणजे जरा थोडंसं नाराजी झालीच असेल, म्हणजे लागल्यावर जरा थोडंसं, पण त्यावर कशी मात केली? कारण मला वाटतं त्यानंतर परत सलग गुलाल घेतोयच. नाही, थोडंसं मध्ये बैलाला पायाला जखम झाली होती, नक्क्या बी काढल्या होती, त्यामुळे थोडंसं झालं होतं. बरं. थोडं 2-3 मैदानामध्ये हे झालं, परत बैलांना ग्रेप घेतली. आता इथून पुढे सुरुवात केली. येणाऱ्या काळामध्ये बैल चांगला परफॉर्मन्स दाखवल. आज 3 मैदान होती, याच मैदानावर याचा निर्णय कसा घेतला? म्हणजे मला वाटतं हे मैदान यात्रेचं मैदान आहे. जेव्हा मला कळते तेव्हापासून सिद्धनाथ देवाची यात्रा असते निमसोडची आणि यांचा रथोत्सव मोठा असतो. त्या रथोत्सवानिमित्त इथं हे शर्यतीचं आयोजन असतं, पारंपरिक मैदान. त्यामुळे आम्ही इथं येण्याचा आधीच बरेच दिवसापासून निर्णय घेतला होता. परत ही मागची 2-3 मैदान मागणं पडली ही आम्ही आधीच नियोजन करून ठेवलं होतं. कमिटीबद्दल काय सांगाल? कारण एवढं मोठं बक्षीस, कमी गाड्या आल्यात तरी पण कसं सहकार्य मिळालं? नाही, निमसोडचा तुम्ही इतिहास अजून ऐकला की नाही मला माहीत नाही. इथं रथ असतो. यावर्षी मग अशी मी ऐकलं मोरीने पुकारलं, यात्रा पुकारलं. या रथाला जवळजवळ काय तर 55 लाख रुपयाच्या वर देणगी स्वरूपात त्या रथाला आलेत. पैशाला हे गाव म्हणजे नाही काय हे करत नाही. त्यांची परंपरा आहे, त्या परंपरेने यात्रेचं मैदान असतं. 1 रुपया कमी करत नाहीत ते. मोहिल शेठ, भविष्यामध्ये आम्हाला जोडी पाहायला मिळेल का? कारण प्रेक्षकांच्या मनातील जोडी आहे आणि तुमची पण आवडती जोडी आहे म्हणावं लागेल. 100% गाडी पळताना दिसणार भविष्यामध्ये, 100% दिसणार. धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल. आजचं जे निमसोडचं ओपनचं मैदान झालं, पारंपरिक यात्रेचं मैदान आहे आणि या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आपला सर्वांचा लाडका म्हणजे घोटचा सर्जा आणि सोबत पाहला नवम हिंद केसरी बकासूर. शेठ नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, काय आनंद आहे आजचा? आनंद आहे, खूप आनंद आहे. आनंद आहेच खूप. आणि पहिलं मी आभार मानतो या कमिटीचं, निमसोडचं मैदानवाल्यांचं, की सकाळी मी मैदानामध्ये आलो, फक्त 10-12 टेम्पो होत्या. मैदान होईल ना होईल ते मनामध्ये, पण परंतु त्यावेळी ते 4 निकट पळवले का मैदान त्यावेळी ॲक्च्युली करून दाखवलं. तरी जेव्हा ही जोडी पाहिली तेव्हा फायनलचा गुलाल घेतला. काय जोडीबद्दल काय सांगाल? जोडीबद्दल असं आहे की जे तुम्ही यूट्यूब घेतात, ज्या टायमाला तुम्ही पहिल्यांचे यूट्यूबवर व्हिडिओ टाकतात, त्या टायमाला काही सर्जाचे फॅन असतील, बकासूरचे फॅन असतील, त्यांच्या कमेंटमध्ये मीही वाचतो. परंतु त्या जे फॅन आहेत सर्जा बकासूरचे,
ते कमेंटमध्ये एकच टाकतात का सर्जा आणि बकासूर पलवा, त्यांच्या प्रेमापोटी ही जोडी जास्त जोडली जातं. तुमचं नाव काय पहिले सांगा? माझं नाव अरुण पाटील. बरं, तुम्ही काय करता? म्हणजे सर्जाचा मालकच आहे. मालकच. बरं. तरी आता मुंबईमध्ये बिनजोड चालू होतील तुमच्या, काय तिथल्या बैलगाडी मालकांच्या मित्र परिवाराच्या काय प्रतिक्रिया असतात? कारण सर्जानं कन्सिस्टन्सी तेवढी ठेवली म्हणजे ते खरंच वाकांना जोग आहे म्हणावं लागेल. ते जे आमचे काय मुंबईचे मित्र आहेत ते गट पास असो सेमी पास होऊन दे किंवा आम्हाला ते फोन करतात आणि तेही सांगतात की बैल येऊ द्या खाली. आम्ही सांगतो का विलेक्शनचा टायमिंग आहे, बैल येईल विलेक्शन झाल्यावर खाली आणि 100% विलेक्शन झाल्यावर बैल मुंबईला जाईल. दादांकडे येतो मी. दादा माईक. नमस्कार. काय म्हणता? आज भरपूर आनंद दिसतोय चेहऱ्यावरती. आता एक नंबर केलाय म्हणून आनंद आहे. हा, किती वेळा जोडी पाहिली यापूर्वी? 4 टाइम पळाली. 4 वेळा. आणि तुम्ही म्हणाल तसं नियोजन असते म्हटलं बकासूर बरोबर म्हटल्यावर एक नंबर बऱ्यापैकी 90% ते 95% एक नंबर असतोच. आणि कधी कधी गुलाल होतो. काय सांगेल? म्हणजे गुलाल तुटत नाही या जोडीचा? गुलाल तुटत नाही म्हणजे कसं आहे माहिती आहे का, आम्ही एकतर त्याला 8 दिवसांनी 15 दिवसांनी असंच बाहेर काढतो. बरोबर. त्यानंतर माझे बंधू अरुण पाटील झाले, जगदीश कोळी, एकनाथ पाटील यांचं ते या गोष्टीवरती नीट नियंत्रण असतं. कुठल्या मैदानालाच काढायचा, कुठल्या पैऱ्यामध्ये त्याला पळवायचा, त्याच्यामुळे आमचा गुलाल तुटत नाही. म्हणजे परफेक्ट त्याला म्हणजे विश्रांती देतात तुम्ही म्हणावं लागेल. प्रॉपर त्याला विश्रांती. तरी साधारणतः किती दिवसानंतर? म्हणजे आता 10 दिवसानंतर. 10 दिवसानंतर कंपल्सरी. असं आता घोडचा सर्जा आपला पळतोय चांगला, बरेच मित्र परिवार असतात, पैऱ्याला जरा थोडस नाही म्हणायला कोणाला हे होतं, थोडं होतात का तसं? जीवाचं थोडंसं असं नाही की बाबा प्रत्येक जण एक प्रेमापोटी फोन करतं की नाही बाबा मला पैरा द्या किंवा बाबा तुम्ही आज मैदान खेळलं, आता परवा मोठं मैदान असलं तर लगेच फोन येणार की बाबा सर्जा आहे का? तसं फोन येतात का तुम्हाला? फोन येतात, चिकार फोन येतात. बर. बबलू चाच्याशी काय बोलणं झालेलं का गट सेमी आणि फायनल नंतर? कसं काय म्हणजे त्यांच्याशी बोलण्याची विषय येत नाही, कारण आता कसं जेव्हा जेव्हा असेल तेव्हा तेच गाडी हाकलतात, त्याच्यामुळे काही विषय येत नाही. फायनल पण टफ होती जरा. टफ होती. आणि या जोडीचं वैशिष्ट्य म्हणजे निकाल रेष दिसली की निकाल रेषेला स्पीड म्हणजे एकदम वाढवतात. कारण आपल्या सर्जाला पण निकाल म्हणजे निकाल रेष निकाल याचा आवरच बैल म्हणावं लागेल 100%. मोठा सर्जाचा आशीर्वाद 100% आहे म्हणावं लागेल. नाही, मोठ्या सर्जाचा आशीर्वाद आहेच ना. हा, असं होतं का की बाबा दावणीवर निघताना त्याचं दर्शन घेऊनच निघतं असं काय? हो, आता तसा तो मुंबईला आहे म्हटल्यावरती त्याचं दर्शन घेऊनच निघतात. बरोबर. आता कुठे आहे सर्जा? आता तो मुंबईला आहे. मुंबईला आहे. म्हणजे मुंबईवरून येऊन जाऊन करतायत तसं? बरं. आता तो इथं, हा सर्जा इथं आहे, मोठा सर्जा तिकडे. मोठा सर्जा तिकडे. आजचा विजय कुणाला समर्पित का? मोठ्या सर्जाला. मोठा सर्जाला. धन्यवाद दादा. मित्रांनो, अजून एक मैदान निमसोडचं आणि आजच्या मैदानाचा पण 1 नंबरचा मानकरी ठरलाय आपल्या सर्वांचा लाडका नवम हिंद केसरी बकासूर. आणि आज सोबत पाहला प्रेक्षकांच्या मनातील जोडी म्हणजे गोडचा सर्जा आणि बकासूर. चला तर मुलाखत चालू करू. नमस्कार. काय म्हणताय? आज बक्यानं 1 नंबर केला, काय आनंद आहे? आज आनंद चांगलाच आहे तसं म्हणलं तरी. आता बाकीची इथे ह्या मैदानावर हॅट्रिक पूर्ण झाली त्याची. बरोबर. कुठल्या बैलांसोबत पडलाय? पहिला मुरुमचा सुंदर, त्यानंतर एक बावऱ्या. बावऱ्या होता ते म्हणजे आपला माळशिरसचा. बरोबर. त्या बावऱ्यासोबत आणि 1 नंबर आणि आपला आता 3 नंबर आणि त्यानंतर मग गुलालात होती फक्त गाडी. बरं. म्हणजे 1 नंबर 3 हॅट्रिक केली ते. गुलाल घेतलाय. चार मैदान होतं ना, 4 मैदानात गुलाल घेतला त्याने. बरं. तरी आज नियोजन कशा पद्धतीने करण्यात आलेलं? जेव्हा जेव्हा ही जोडी पळते तेव्हा फायनलचा गुलाल घेतेस, काय सांगशील? म्हणजे काल रात्री एक नाही मामांनी करते नियोजन गोडच्या सर्जाचं, आपल्याला गाडी पळवायची. मग आपलं सकाळी आपण बैल भरला आणि आलो मैदानावर. उशीर झाला थोडासा याला, पण आलो. पण मैदान पण लेट चालू झालं, पण आलो. आणि मला वाटतं आल्यास तुम्हाला खाली जावं लागलं. मला वाटतं दुसऱ्याच गटात गाडी होती. हा, 3 नंबर गटात होती गाडी. आणि गटाला पण म्हणजे असं जास्त गाड्या आल्या नसल्यामुळे का नाही, गटात गाडीच नव्हती कुठली, एकटीच गाडी पडली. बरं. हा, सेमीला गटाला चांगली पडली, सेमीला पण सुट्टा घेतला. मला वाटतं उजवीनं होता बकासूर, डावीनं सर्जा होता. हा, उजवीला जास्त स्पीड लागते का म्हणजे बकासूरला? कसं आहे सर्जाचं पण तसं चांगलंच म्हणजे स्पीडचं, त्याचं पण स्पीड आहे आणि बक्याचं पण स्पीड आहे. बरं. त्यामुळे दोघांना जरी टाकलं ना, ह्याला जरी कडेला टाकलं ना, तरी हाय ती स्पीडनं गाडी पुढे येणार आहे तुमची.
फायनलला जरा सुट्टीला जरा थोडं त्रास देत होती थोडस का गाडी? फक्त त्रास हा. थोडासा पहिल्यांदा पण वेळ लागला उडी जरा काढली मला. होती हा. पण तरी पण जरा आली गाडी बरोबर. चाहत्यांच्या प्रेमाबद्दल काय सांगशील? कारण बरोबरचं प्रेम येते जाईल अख्ख्या महाराष्ट्राचं प्रेम हा. सगळ्यांचं प्रेम आहे. बर लांब लांबून लोक येते ती बाकासूरला बघायला. काय दिवस काय बाहेर असते ती माणसं लोक काय त्याची चाहते असतील ते का बाहेर असतील ना. जेव्हा त्यांना कधी वेळ भेटेल तेव्हा ते येते ते इकडे मैदान त्यांच्या जवळचं वाटलं तर येणार तिथं बघायला. जेवढं प्रेम मिळतंय ते चाहत्यांचं त्यासाठीच पोहतो बकासूर. हो, सगळ्यांचं. मैदान कसं झालं? मैदान आपलं इकडचं तसं चांगलंच आहे मैदान. नियोजन परफेक्ट यात्रेचं पारंपरिक मैदान आहे. हा पारंपरिक मैदान आहे पहिल्यापासूनच. आणि चांगलं म्हणजे मैदान पण तसं रीतसर आहे. सगळे म्हणजे चांगले आपलं नियोजन तसं चांगलंच होतं आपलं. धन्यवाद.